सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे ओबीसी नेत्यांनी स्वागत केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व कायम राहणार असल्याचं ओबीसी नेत्यांनी म्हटलंय। मोठा बेंच निर्णय घेईल तेव्हा डेटा गोळा करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मृणाल ढोले पाटील यांनी दिली आहे। आम्ही सन्माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो पहिल्यांदा। पण आता लार्जर बेंच जे बनवलेलं आहे त्याची हिअरिंग घेत असताना महाराष्ट्राने अनुभवजन्य डाटा गोळा केला का, इम्पेरिकल डेटा गोळा केला का? कारण बांठिया समितीने जी आकडेवारी ओबीसींची दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे। त्यामुळे बांठिया समितीच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंच समोर देऊ नये। अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा, सुप्रीम कोर्टाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंच समोर हे हिअरिंग व्हावं। आणि आत्ता जो सन्माननीय न्यायालयाने जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयंती एसबीसी बांधवांच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करतो। आम्ही अतिशय स्वागत करतो, कारण बराच काळ महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खोळंबलेल्या होत्या आणि कायम त्याचा ओबीसी समाजाला आणि ओबीसी आरक्षणाला त्याचा दोष दिला जात होता। आज सर्वोच्च न्यायालयाने जो एक प्रकारे मार्ग मोकळा केलेला आहे, आम्ही या निकालाबद्दल अतिशय खुश आहोत। राहिला विषय जो बाटिया कमिशन त्याची जी आकडेवारी आहे त्याच्याबद्दल युक्तिवाद 21 जानेवारीला होईल। बाटिया कमिशनची आकडेवारी आम्हाला मान्य नाही आहे, पण तरी त्याच्या संदर्भात जो कोर्ट निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल। तत्काळ जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि ज्या निवडणुका पार पाडल्या त्यांनी एक प्रकारे ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्याचा आम्ही ओबीसी समाज म्हणून स्वागत करतो। आणि जे सगळे निवडणुकीच्या प्रचारात आहेत, उमेदवार आहेत, राजकीय पक्ष आहेत, या सगळ्यांनी आता जोरात कामाला लागावं। लवकरच महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या नोटिफाय होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।